हाय हॅलो नमस्कार. मी ईशानी, कहाणी विथ ईशानी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत 7 जानेवारीचा ठरलं तर मगचा एपिसोडचा रिव्ह्यू. सुरुवात होते डायनिंग टेबलपासून. सगळे सुभेदार कुटुंबीय डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आता तन्वी विमलताईला म्हणते चैतन्याचं ताट द्या, आणि तन्वी स्वतःहून अर्जुनला ताट देते आणि म्हणते अर्जुन तुझं ताट. अस्मिता म्हणते तन्वी किती मस्त खीर बनवली आहेस ग तू. त्यावर अन्नपूर्णा आजी बोलतात खरंच मस्त झाली आहे. हे ऐकून अर्जुन त्याच्या ताटातली खीर बाजूला काढून ठेवतो. त्यावर पूर्णा आजी म्हणतात अरे तन्वीने इतकी छान खीर केली आहे खोबरं घालून, तू बाहेर का काढून ठेवली आहेस वाटी. त्यावर अर्जुन बोलतो नकोय मला. अस्मिता म्हणते अरे तू टेस्ट तर कर, एकदम मस्त झाली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो मी फक्त 2 माणसांच्या हातची खीर खातो, एक मम्मा आणि दुसरा मिसेस सायली. त्यावर सगळे रागात त्याच्याकडे पाहत असतात. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन तू तन्वीचा अपमान करतोयस. मग अर्जुन म्हणतो अजिबात नाही डॅड, मी तिचा अपमान करत नाही आहे, पण तिला जर तसं वाटत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. आता नाटकी तन्वी रडण्याचं नाटक करते. अर्जुन म्हणतो मी फक्त एवढंच म्हणालो की तिने बनवलेली खीर मी खाणार नाही. आता अश्विनला जरा तन्वीचा पुळका यायला लागलाय. तो म्हणतो दिस इज नॉट राईट दादा, इथे सगळेजण आनंदात जेवत असताना कडवटपणा यायलाच हवा का. एखादा चमचा खीर खाल्ली असती, ठेवला असता तिचा मान, तर काही बिघडलं असतं का. तर अर्जुन म्हणतो तुम्ही सगळे ठेवताय ना तिचा मान, मग मी तिचा मान ठेवला की नाही ठेवला काय फरक पडतो. पुन्हा सगळे थोडे रागीटपणे शॉक होतात आणि अर्जुनकडे पाहत असतात. मग अर्जुन डायनिंग टेबलवरून उठतो. असं बघून चैतन्य त्याला म्हणतो जेवल्याशिवाय जाऊ नकोस, बस जेवून जा. मग अर्जुन म्हणतो मी जेवणारच आहे, पण माझ्या रूममध्ये, आणि थँक्यू बोलून तिथून निघून जातो. त्याच्या मागे चैतन्यही त्याचं ताट घेऊन जातो. आता तन्वी पुन्हा तिचा मेलोड्रामा सुरू करते. मगरमच्छवाले आसू काढत असते. त्यावर कल्पना म्हणते तन्वी प्लीज तू आता रडू नकोस, शांत हो शांत हो. प्रतापराव म्हणतात तन्वी अगं दुर्लक्ष कर त्याच्याकडे. पूर्णाजी म्हणतात तन्वी शांतपणे जेवून घे, तू बस. मग तन्वी खोटं खोटं रडत म्हणते नको 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 मला. आता या सगळ्या बिचाऱ्यांना तिच्याबद्दल वाईट वाटत असतं. ती बाहेर निघून जाते. तन्वीचा इगो हर्ट झालाय ना, मग ती बाहेर जाऊन ना राग काढत असते. म्हणते काय ॲटिट्यूड आहे या अर्जुनला. मला जर या पॅलेसवर राज्य करायचं नसतं ना तर हा अपमान मी कधीच सहन केला नसता. ही खीर त्याच्या घशात ओतली असती मी. आता तिची समजूत काढण्यासाठी अश्विन तिथे येतो आणि विचारतो तन्वी तू ओके आहेस ना. जेवणाच्या टेबलवर जर असं वातावरण बिघडलं ना तर ते मला अजिबात आवडत नाही. पण हे आता दादाला कसं सांगणार. तू चल आतमध्ये चल, जेवून घे पटकन. हे बघ दादाचा राग जेवणावर काढू नको, चल आतमध्ये चल. तन्वी म्हणते मी कोण आहे अर्जुनवर रागवणारी, तो आधीपासूनच माझ्याशी असं वाईट वागतो. हां हल्ली थोडं जास्त वाढलं आहे एवढंच, पण ठीक आहे अरे मला सवय झाली आहे. आता रागवले नाही तरी त्रास तर होतोच ना. अश्विन म्हणतो आय नो, मला माहिती आहे तू दादासाठी इतकं करतेस तरी त्याला तुझी किंमत नाही आहे. पण तन्वी मित्र म्हणून तुला एक सांगू. तन्वी म्हणते हां सांग ना. अश्विन म्हणतो ज्याला तुझी व्हॅल्यू नाही आहे ना त्याला इतका इम्पॉर्टन्स नको देऊस. दादा अजूनही वहिनीच्या इन्फ्लुएन्स खाली आहे आणि ते अगदी साहजिक आहे. हे बघ आम्ही सगळे तिच्या वागण्याला फसलो, तेव्हा दादाचं असं वागणं अगदी ऑब्वियस आहे. तू दादाच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नकोस. बरं तन्वी अजून 2 गोष्टी सांगू. तर नंबर 1 तू रडलीस तेव्हा तुझ्या हुकुमाप्रमाणे 5,000 रुपये तू माझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करायचे. आणि नंबर 2 आता आतमध्ये नाही आलीस ना तर सगळी खीर मी खाऊन टाकेन, मग पुन्हा म्हणायचं नाही हां. मग दोघे हसायला लागतात. आणि अश्विन म्हणतो तन्वी तू रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस, त्यामुळे आता अशीच हसत राहा. बरं तू आता आज चालणार आहेस का की तुझ्यासाठी दारापर्यंत रेड कार्पेट टाकू. तर तन्वी म्हणते चालेल चल रे मस्करी करते. चला मोठ्याला नाही तर धाकट्याला तरी माझा पुळका आला, नाहीतर आज एवढा स्वयंपाक करून मला उपाशी राहावं लागलं असतं, असं तन्वी मनातल्या मनात म्हणते. आता तन्वी पण आतमध्ये जाते. इकडे सायली कुसुमताईच्या घरी तिच्या फोनचा वॉलपेपर पाहून म्हणते कुसुमताई तुझ्या फोनला तर आमच्या लग्नाचा फोटो वॉलपेपर आहे. त्यावर कुसुमताई म्हणते का नाही ठेवायचा, अगं माझी आवडती जोडी आहे. असं म्हणतात एखादी गोष्ट सतत मनात आणली आणि ती बोलत राहिलं ना तर ती गोष्ट देवापर्यंत लवकर पोचते. म्हणून ना हा तुमचा फोटो मी माझ्या मोबाईलवर ठेवला.
म्हणजे सतत तो बघत राहील आणि म्हणेल ह्या जोडीला परत एकत्र येऊ दे. अर्जुन किती गुणी आहे ग. हे मधुभाऊंना समजलं असतं तर किती बरं झालं असतं ना. जोडे झिजवले असते तरी अर्जुनसारखा जावई सापडला नसता त्यांना. हे बोलणे ऐकून सायली सुखावते आणि म्हणते, तू ह्याच अर्जुन सरांना चिडका बिब्बा म्हणायचीस ना कुसुमताई. कुसुमताई म्हणायची, म्हणायचे ना, पण आता नाही म्हणणार. मला आधी वाटायचं हा किती स्वार्थी माणूस आहे, तुझ्या मनाची कदरच नाही आहे त्याला. पण नाही ग, त्याने मतच खुडून टाकलं. त्याने त्याचं प्रेम बोलून दाखवलं आणि त्याच्या नजरेत दिसतं हा ते. मग सायली म्हणते, त्यांच्या कृतीतूनही दिसतं ते कुसुमताई. नाहीतर ते मधुभाऊंसमोर असे ठामपणे उभे राहिले नसते आणि त्यांनी मधुभाऊंचं मन जिंकून घेतील असं वचन दिलं नसतं. कुसुमताई म्हणते, नवऱ्याचं बायकोवर प्रेम असावं ते असं भाग्यवान आहेस ग. मग सायली लाजते तर कुसुमताई तिला म्हणते, अगं बाई लाजली माझी पोर. आणि म्हणते, सायली माझ्यासमोर तुझ्या भावना कधीच लपवू नकोस, माझ्याकडे मन मोकळं करत जा. ठीक आहे, तू मधुभाऊंना घाबरतेस, पण मी नाही घाबरणार. मी अर्जुनलाच साथ देणार. पण आता ठरवावं लागेल, या चिडक्या बिब्ब्याला काय म्हणायचं. ते म्हणजे हसरा बिब्बा नाही, नको. देखना बिब्बा, अगं बाई नको, ते तूच म्हण. मग हां, प्रेमात पडलेला बिब्बा. आणि त्या दोघी हसायला म्हणजे कुसुमताईंनी सायलीला हसवण्याचा केलेला हा प्रयत्न यशस्वी झालाय. तर त्या सायलीला म्हणतात, सायली अशीच हसत राहा. आणि इथे या दोघींचं संभाषण संपतं. आता चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये येतात. तेव्हा चैतन्य अर्जुनचं कौतुक करत म्हणतो, वाह क्या बात आहे, सॉलिड आहेस यार तू. इतके दिवस तू घरच्यांसमोर एक शब्द तोंडातून काढला नाहीस. सगळ्या मोठ्यांसमोर किती बडबड केली तरी एक चक्कर शब्द काढला नाहीस. पण आज ठणकावून सांगितलंस, मी खीर खाईन तर सायली वहिनीच्या हातचीच किंवा कल्पना मावशीच्या हातची, तन्वीच्या हातची अजिबात खाणार नाही. त्यावर अर्जुन बोलतो, मला घरच्यांना दुखायला नाही आवडत रे. पण ते मोठे आहे म्हणजे ते कधी चुकत नाही असं होत नाही ना. मी त्यांना किती समजवण्याचा प्रयत्न केला, इमोशनली रडलो, शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे. त्यांना आता फक्त तन्वी दिसते. त्यावर चैतन्य म्हणतो, तन्वीने त्यांना घोळात घेतलं आहे हे खरं आहे. आणि अर्जुन म्हणतो, पण त्यामुळे जर मिसेस सायली माझ्यापासून दूर होणार असतील तर हे मी खपवून घेणार नाही. मी माझ्या प्रेमासाठी आता स्टँड घेणार आहे. आणि मग आता सायलीची जी ओढणी त्याला बसस्टँडवर सापडली होती ती ओढणी अर्जुन कपाटातून काढतो आणि म्हणतो, मी माझ्या बायकोला रिस्पेक्टफुली घरी परत घेऊन येईल. हे माझं स्वतःशी केलेलं प्रॉमिस आहे. आता इकडे सायली सकाळची देवपूजा करते आणि कुसुमताईला प्रसाद देत म्हणते, काय गं मधुभाऊ उठले नाही अजून, ते एवढा वेळ कधी झोपून राहत नाही. त्यावर कुसुमताई म्हणते, अगं दमतात ते हल्ली, म्हणून गाढ झोप लागली असेल, उठवलं तर चिडतील. हल्ली नाकावरच राग असतो त्यांचा. पण सायली त्यांना उठवत असते तर त्यांना ताप आलेला असतो. मग त्या दोघी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आग्रह करतात. पण मधुभाऊ म्हणतात, मी थकलोय म्हणून वाटत असेल. तसंही डॉक्टरकडे गेलो नाही तर काय होईल, मरेन ना. देवाने माझी प्रार्थना ऐकली तर तो वकील आणि त्याच्या त्रासातून सुटका होईल माझी. इकडे अर्जुन सकाळी सकाळी मस्त उत्साहात असतो. चैतन्य येतो आणि त्याला मीटिंगचा शेड्यूल सांगतो. त्यावर अर्जुन म्हणतो, त्या मीटिंग्स तू हँडल कर, मी आज फक्त मिसेस सायलीकडे जाऊन मधुभाऊंशी फ्रेंडशिप करणार आहे. आपल्या आयुष्यात मित्र किती महत्त्वाचे असतात याचं चैतन्य हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. विचार करा, ह्या परिस्थितीत अर्जुनसोबत चैतन्य नसता तर अर्जुनची काय अवस्था झाली असती. आता अर्जुन सगळ्यांसोबत नाश्ता करण्यासाठी खाली येतो तर त्याला फ्रेश पाहून अस्मिता म्हणते, दुखवटा संपलेला दिसतो. त्यावर अर्जुन म्हणतो, दुखवटा म्हणजे काय. तर चैतन्य म्हणतो, अरे कोणी गेल्यावर जर दुःखात असलं आणि ते दुःख संपलं तर त्याला दुखवटा संपला असं म्हणतात. त्यावर अर्जुन म्हणतो, हो पण कोणी गेलंच नाही ना. मी ठरवलंय, आतापासून मी एकदम खुश राहायचं ठरवलंय. तेव्हा तन्वी म्हणते, बघ पूर्णा आजी, मी म्हटलं होतं ना तुला, अर्जुनला वेळ दे, सगळं ठीक होईल. आता त्याला कळेन की आयुष्यात इतरही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, हो माझ्या आयुष्यात बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पण त्यातली एकही गोष्ट तू नाही आहे. तेव्हा माझ्याशी बोलायचा येण्याचा खोटेपणा करू नको. त्यावर पूर्णा आजी म्हणते, तन्वीचा खोटेपणा आहे तर तू केलास ते काय होतं. तेव्हा कल्पना म्हणते, जाऊ द्या ना पूर्णाई, अहो त्याला खऱ्या खोट्यात फरक कुठे कळतो. त्याच्या दृष्टीने नात्याचा खेळ करणं हा कदाचित खरेपणा असू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे तन्वीच्या ट्रॅपमध्ये अडकू शकता पण मी नाही. मी दाखवून देईल की कोण खरं आहे आणि कोण खोटं. तर इथेच 7 जानेवारीचा हा एपिसोड संपतो आणि पुढील भागात त्यांनी दाखवलं आहे
की मधुभाऊ आजारी असतात आणि ते डॉक्टरकडे जाण्याला नकार देत असतात. म्हणून अर्जुन त्यांच्यासाठी तिथेच एक बेड अरेंज करतो आणि शिबिर भरवतो आणि त्यात मधुभाऊंची ट्रीटमेंट सुरू करतो. तर आता ह्या बोरिंग सिरियलच्या ट्रॅकला थोडंसं इंटरेस्टिंग करण्यासाठी थोडासा कॉमेडी टचअप ते देण्याचा प्रयत्न करतायत. बघायला इंटरेस्ट येणार आहे ना. तर तुम्हाला आजची माझ्या आवाजातली ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.